एसटी महामंडळाची भन्नाट योजना, याला ऐतिहासिक योजना असं म्हणता येईल. आपण जर कोणतीही एसटी बस भाड्याने घेतली तर आपल्याला जवळपास 64 रुपये किलोमीटर असं भाडं लागतं आणि जर शिवशाही घेतली ना तर जवळपास आपल्याला 102 रुपये किलोमीटर असं भाडं द्यावं लागतं. परंतु सरकारी योजनेनुसार आपले निम्मे पैसे वाचणार आहेत. म्हणजे सरकारकडून एक प्रकारचं आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे. आणि ही जी योजना आहे ना, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. फारच उत्तम व्यवस्था आहे. ही व्यवस्था आधीच व्हायला पाहिजे होती, पण आता होते ही महत्वाची आहे. एसटी महामंडळाने घोषित केलेल्या या योजनेचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना. आणि या संदर्भात 30 जानेवारी 2026 रोजी एक परिपत्रकीय आदेश बाहेर आलेला आहे. आणि हा आदेश काढलेला आहे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष एसटी महामंडळ यांनी. आणि या आदेशात सर्व स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे यात जर या योजनेअंतर्गत जर 40 लोकांचा किंवा 40 व्यक्तींचा एक ग्रुप समोर आला आणि त्या ग्रुपने जर या ठिकाणी बसेसची मागणी केली तर त्याला बस उपलब्ध करून देण्यात येईल. पण या योजनेचं सर्वात महत्वाचं जे कलम आहे ते म्हणजे काय की महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत आहे. आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जो मोफत प्रवास आहे हा पण या योजनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही लक्षात घेतलं ना तर समजा तुम्हाला 10,000 रुपये काही खर्च येतो, समजा जनरल सहल जर काढली आणि 10,000 रुपये खर्च येतो तर तो खर्च तुमचा 5,000 पेक्षा कमीवर येऊ शकतो. म्हणजे इतकी चांगली योजना आपल्या समोर एसटी महामंडळाने आणलेली आहे. याकरता 40 प्रवाशांचा एखादा गट तयार करणं महत्वाचं आहे. आणि त्या गटाच्या म्होरक्याने म्हणजे त्या गटाच्या प्रमुखाने या ठिकाणी बस आरक्षणासाठी पुढे येणे गरजेचे आहे. या संदर्भात एसटी महामंडळाचे अधिकारी देखील पुढाकार घेऊ शकतात. आणि एवढंच नव्हे तर जे काही खाजगी वाहतूकदार असतात पॅकेज टूर्स वाले ते देखील या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आता जर लक्षात घेतलं आपण तर राफा महामंडळातील जे काही आगार व्यवस्थापक असतात, विभाग नियंत्रक असतात, हे स्वतः देखील त्या सहलीचं आयोजन करू शकतात आणि प्रवाशांना ही सुविधा देऊ शकतात. परंतु आयोजन केल्यानंतर सर्वात महत्वाचं की 35 ते 40 प्रवासी त्या ठिकाणी जमले तर ती बस जाईल. आणि समजा बायचान्स ते तेवढे प्रवासी नाही जमले तर 100% परतावा देण्याचं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आता महिन्यानिहाय येणारे विविध सण असतात, उत्सव असतात किंवा सुट्टीचे दिवस असतात. या कालावधीमध्ये या सहलीचं नियोजन केलं तर फारच उत्तम. म्हणजे पावसाळी हंगामात विविध मान्सून पर्यटन स्थळे असतात. श्रावण सोमवार महादेवाचं मंदिर, अष्टविनायक दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, तुळजापूर दर्शन, नवरात्रीमध्ये 3.5 शक्तिपीठ दर्शन, अक्कलकोट दर्शन, पंढरपूर दर्शन, नंतर किल्ले पाहायचे असले, सागर पर्यटन करायचं असलं, थंड हवेचे ठिकाणं त्या ठिकाणी जायचं असलं, अभयारण्य, ताडोबा, चिखलदरा इत्यादी विविध ठिकाणी प्रवाशांच्या गरजेनुसार या सहली आयोजित करण्यात येणार आहे. आणि ह्या सहली आयोजित केल्यानंतर याचा सर्वात जास्त लाभ जर कोणाला होईल तर तो महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना. त्याचसोबत या परिपत्रकात नमूद केलेलं आहे की या ठिकाणी विविध जे काही घटक आहेत त्यांना ही जी सवलत आहे ती फक्त महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत आहे. त्याच्या बाहेर त्यांना त्याची सवलत मिळणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत तुम्ही त्या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. चहा, पाणी, नाश्ता, भोजन वगैरे ही जे काही सर्व काही गोष्टी आहेत ना ह्या सर्व गोष्टी प्रवाशांनी स्वखर्चाने करण्याचं यात नमूद केलेलं आहे. आणि ते साहजिकच आहे. खाजगी एजंट जे असतात, टूर्स ऑपरेटर्स वगैरे जे असतात ना यांनी जर मागणी केली तर यांना देखील बसेस उपलब्ध करून द्यावे असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे. तुम्हाला ही योजना कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की नमूद करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.